जरांगेंच्या लढ्याला यश मिळताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केला। नव्या अध्यादेशात सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश केलाय, त्यामुळे मराठा समाजाने वाशीत एकच जल्लोष केला। मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठा आंदोलनाच्या लढ्याला यश मिळाल्यामुळे आंदोलकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आल्यानंतर लोणावळ्यात मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा बांधवांनी गुलाल उधळत डान्स करत आनंद व्यक्त केला। यावेळी प्रत्येक मराठा बांधवाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल पुण्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली, त्याचप्रमाणे पेढे आणि साखर वाटली। पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ही मराठा समाजाच्या वतीनं फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हे मराठा समाज बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर पंढरपूरमध्ये मराठा समाजाने जल्लोष केला। यावेळी तरुणांनी फटाके फोडत भगव्या अष्टगंधाची उधळण केली आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला। येवल्यात मराठा समाजाकडून विंचू चौफुलीवर आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। तसंच बँजोच्या तालावर ठेका धरत एकच जल्लोष साजरा झाला। मराठा समाजाकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात येतोय। शिवाजी महाराज चौकामध्ये विजयाचा गुलाल उधळत आनंद व्यक्त करण्यात आला, तर महिलांनी फुगडी खेळत जल्लोष साजरा केला। सरकारच्या भूमिकेचं भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। ऐतिहासिक दसरा चौकात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं हातात भगवे झेंडे घेत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी केली।